नमस्कार मित्रांनो, मी सुयश आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यश ट्रेडिंग हब या यूट्यूब चॅनलवरती. आपण एक पोझिशन आता इथं घेणार आहोत. जर या ग्रीन कॅन्डलनं जर या रेड कॅन्डलचा लो ब्रेक केला तर आपण एंट्री करणार आहे पी ई साईडला आणि आपलं टार्गेट जवळजवळ 43,900च्या आसपास आहे. 50% टार्गेट आपलं 44,000चं आहे. तर बघूया कॅन्डल जर एंट्री करते खाली तर आपली एंट्री होऊन जाईल. आपण सकाळी ट्रेड केला होता तो आपल्याला 50% वरतीच क्लोज करावा लागला. आपलं टार्गेट सकाळी हिट झालं नाही. आताचा ट्रेड बघूया. अजून एंट्री झालेली नाही आहे आपली. जर या रेड कॅन्डलच्या खाली आताची जर ग्रीन कॅन्डल आली तर आपण पी ई साईडला एंट्री करणार आहे. आपण हा ट्रेड घेण्यामागचं कारण असं होतं की आपण इथं रेक्टँगल आखून घेऊया एक. इथे काय झालं होतं, बरेचसेच रिटेलर इथं फसले गेले. तिथं मार्केटमध्ये ब्रेकआउट दिसला आहे, त्यामुळे बरेचसेच रिटेलर्स इथं सी ई साईडला एंटर झाले आणि त्यांचा स्टॉप लॉस हिट करण्यासाठी मार्केट नक्कीच खाली येणार आहे. थोडीशी मोमेंटम आली की मार्केट पूर्णपणे इथं फॉल होईल. जसे स्टॉप लॉस हिट होतील, जेवढे जास्त स्टॉप लॉसेस आहेत ह्या सगळ्या लोकांचे स्टॉप लॉसेस ह्या कॅन्डलच्या खाली असणार आहेत. इथं या कॅन्डलच्या खाली मार्केट आलं की मार्केट पूर्णपणे क्रॅश होणार. आपलं टार्गेट खाली 43,922चं आहे. कॅन्डल हळूहळू खाली यायला लागलेली आहे. कॅन्डल जशी याच्या खाली येईल ना तसं पूर्णपणे मार्केट खाली येईल. बघूया आपलं टार्गेट येत होते का. इथे हळूहळू सगळ्यांचे जे सी साईडला होते त्यांचे आता स्टॉप लॉस हिट व्हायला चालू झालेले असतील. जे सी साईडचे ते पॅनिकमध्ये आपले पोझिशनसुद्धा स्क्वेअर ऑफ करतात. जेवढा वेळ मार्केट असंच राहील तेवढं जास्त मोमेंटम खालच्या साईडला आपल्याला दिसेल. ऑप्शन बायरसाठी मोमेंटम असणं गरजेचं असतं. मोमेंटम इथं खूप स्लो आहे. जर 44,076च्या खाली मार्केट आलं तर मोमेंटम खूप चांगली मिळेल. 5वी रेड कॅन्डल आहे. स्टॉप लॉस इथं आपण कॉस्ट टू कॉस्ट करून घेऊ शकतो. आपला लॉस नाही होणार. लॉस नो प्रॉफिटमध्ये आपण इथून बाहेर पडू शकतो. आपला स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट आहे, त्यामुळे आपण वेट करू शकतो. इथं कोणत्याही प्रकारचा लॉस नाही होणार आपला. जसं मार्केट 44,025कडे येईल तसे आपण आपली 50% क्वांटिटी इथं बुक करू शकतो. आपलं 50% टार्गेट अचीव झालं आहे. 50% क्वांटिटी आपण इथं बुक करू शकतो. अजूनही आपल्या पोझिशन्स होल्ड आहेत. अगदी आपल्या कॉस्ट टू कॉस्टच्या लेवलला मार्केट आलं तर पण आपली अजून पोझिशन स्क्वेअर ऑफ झालेली नाही आहे. फक्त 2 पॉईंटने आपला पोझिशन स्क्वेअर ऑफ झालेली नाही. त्यानंतर मार्केट पुन्हा एकदा बिअरिश मोमेंटम घेऊन आलेला आहे. बघूया मार्केट कशा पद्धतीनं वर्क करते. कमान 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 इथून खाली 20 पॉईंट फक्त मार्केट पडलं तर जवळजवळ 90% रिटेलर्सची स्टॉप लॉस हिट होतील. 44,010पर्यंत मार्केट आलं पाहिजे. मार्केटमध्ये खूप मोठी मोमेंटम दिसेल. त्यानंतर आपल्याला 50 पॉईंट तरी फिक्स जाणार मार्केट अजून खाली. फक्त 20 पॉईंट आत्ताची मोमेंटम झाली पाहिजे. त्यानंतर 50 पॉईंट मार्केट खूप छान मूव्ह करेल खाली. 43,922चं टार्गेट आहे आपलं. छान कॅन्डल येते. इथं आता कंडिशन्स अशा आहेत की एकतर तुमचा हा जो ट्रेड लाईन आलेली आहे, ट्रायंगल आहे खालून, त्याचं ब्रेकडाऊन होणार आहे. प्लस 44,000ची जी लेवल आहे त्या लेवलचं सुद्धा ब्रेकडाऊन होणार आहे. इथं बऱ्यापैकी लोकांचे स्टॉप लॉसेस जे आहेत ते हिट होणार आहेत आणि आपल्याला चांगलं टार्गेट मिळेल. ट्रेड लाईनचा सपोर्ट घेते मार्केट खाली. दोन्ही गोष्टी ब्रेक झाल्या तर खूप छान मोमेंटम मिळेल. फक्त मोमेंटम कंटिन्यू डाऊन साईड राहिली पाहिजे. मार्केट ट्रेड लाईनला रिस्पेक्ट करते. मार्केटनं ग्रीन कॅन्डल दिली इथं. ठीक आहे, अजूनही आपण होल्ड केली आपली पोझिशन.
आता कोणत्याही प्रकारचा लॉस नाही होणार आहे, त्यामुळे आपण बिनधास्त ही पोझिशन होल्ड करू शकतो. ऑल ओव्हर मार्केट बघता मार्केट डाऊन साईडलाच जाईल असं वाटते. मार्केटला वरती जायचं असतं तर ते मागाशीच गेलं असतं. इथं मार्केटनं होल्ड केलं, याचा अर्थ बायर्स आणि सेलर्समध्ये इथं फाईट चालू आहे. आपणाला इथं कोण स्ट्रॉंग होते ते बघायचं आहे. सेलर्स जर स्ट्रॉंग झाले तर आपणाला इथं खूप चांगला फायदा होणार आहे, कारण आपण PE साईडलाच बसलो. त्याच्यासाठी मार्केट खूप छान पद्धतीनं ब्रेकडाऊन झाले. आपल्या ट्रेडवरती नेहमी विश्वास ठेवा. जे लॉजिक आहे आपलं ते लॉजिक पूर्णपणे त्याच्यावरती विश्वास असायला हवा. मार्केटने इथं होल्ड केलं आहे. मोमेंटम थोडीशी ब्रेक झाल्याचं वाटते. आपण जी 50% क्वांटिटी होल्ड केली होती त्यातली 50% क्वांटिटी आपण आत्ता इथं बुक करू शकतो. म्हणजे आपल्या संपूर्ण ट्रेडमधली फक्त 25% क्वांटिटीज आपण इथं घेऊन जाणार आहे पुढं. जसं तुम्हाला बोललो होतो की 44,010चे लेवल जर क्रॉस झाले तर बऱ्याच जणांची स्टॉप लॉस हिट होतील. तीच पद्धत झालेली आहे इथं. आणि मार्केटमध्ये पुन्हा एकदा मोमेंटम पाहायला मिळते आपल्याला. आपलं 43,900चं टार्गेट आहे. ही जी ग्रीन कॅन्डल आहे ती ग्रीन कॅन्डल याच्यासाठी की ज्याने इथं प्रॉफिट बुकिंग केलं त्यामध्ये ती ग्रीन कॅन्डल क्रिएट होते तिथं. हीच कॅन्डल तुम्हाला टार्गेट पण देऊ शकते. बघा 3.5 मिनटं आहेत अजून या कॅन्डलचे. खूप चांगली मोमेंटम देईल अशी अपेक्षा आहे. आपली 25% जी क्वांटिटी आहे ती क्वांटिटी आपण इथं आता 43,922च्या साठी घेऊन जाणार आहे. आपली 75% क्वांटिटी आधीच प्रॉफिटमध्ये बुक झाली. 25% क्वांटिटीज आपण ठेवली आहे इथं. आपण आपली 75% क्वांटिटी ऑलरेडी बुक केलेली आहे आणि जी 25% क्वांटिटी ठेवली आहे त्याचा स्टॉप लॉस आता आपण 44,025पर्यंत घेऊन येऊ शकतो खाली. मार्केटनं 44,025चे लेवल जरी क्रॉस केले तरी आपल्या सगळ्या पोझिशन्स स्क्वेअर ऑफ होतील. ठीक आहे, बघूया आपलं टार्गेट हिट होते का. 44,025वरती जर मार्केट गेलं तर आपली आत्ताची जी 25 क्वांटिटी शिल्लक आहे 25% ती क्वांटिटी बुक होईल. आपल्या 25% क्वांटिटीचा स्टॉप लॉस होता आहे 44,025चा आणि आपलं डाऊन साईडला टार्गेट आहे 43,922चं. तर आपण या क्वांटिटीज अशा 50%मध्ये बुक का केल्या, त्यानंतर 25% का बुक केल्या. तर आपला जो ट्रेड होता तो ट्रेड सकाळी आज चालू झाला होता 12:35. त्यानंतर 3 कॅन्डलमध्ये 4 कॅन्डलमध्ये आपलं 50%चं टार्गेट हिट झालं. ऑप्शन बायसला नेहमी मोमेंटम हवी असती. मोमेंटम जर ब्रेक होत असेल, मोमेंटम स्लो असेल तर टाईम डिके लागतो. म्हणजे तुमचा ट्रेड मॅक्स टू मॅक्स 30 ते 40 मिनटाचा असावा. त्याच्यापेक्षा जास्त जर ट्रेड होत असेल तर तुम्हाला टाईम डिके लागतो. त्यामध्ये तुमचा प्रीमियम ॲटोमॅटिकलीच कमी होत जातो. मोमेंटम तेवढी होत नाही. त्यामुळे आपण काय केलं, पहिल्या 20 मिनटामध्येच आपली 50% क्वांटिटी बुक केली. त्यानंतर 50% क्वांटिटी आपण होल्ड केली होती. त्या क्वांटिटीसाठी टाईम डिके आपल्याला लागला. त्यानंतर आपल्याला जशी मोमेंटम मिळाली त्यानंतर आपण 25% क्वांटिटीसुद्धा बुक केली आणि आता आपण फक्त 25% क्वांटिटी जी शेवटची 75% क्वांटिटी बुक करून 25% क्वांटिटीज होल्ड केले. त्यामध्ये जरी आपल्याला टाईम डिके लागला तरी आपल्याला लॉस होणार नाही आहे. कारण आता आपण आपला स्टॉप लॉस 44,025चा ठेवला आहे फक्त. तर बघूया आपला टार्गेट हिट होतं आहे का. मार्केटमध्ये आपल्याला अपेक्षित होती तशी मोमेंटम आत्ता मिळत नाही आहे. त्यामुळे आपण आपली राहिलेली 25% क्वांटिटीसुद्धा इथं स्क्वेअर ऑफ करतो आहे. आपण आपल्या सगळ्या पोझिशन स्क्वेअर ऑफ केलेल्या आहेत. आजच्या ट्रेडचं रिझन तुम्हाला सांगायचं राहिलं होतं. तर आपण ट्रेड इथं का घेतला होता, कशासाठी घेतला होता त्याबद्दल आपण बोलू. आपले ट्रेड सगळे संपलेले आहेत. आपल्या प्रीमियमची मोमेंटम तुम्हाला मी दाखवतो. ट्रेड आपण घेतला होता 12:35. त्यानंतर आपण 50% क्वांटिटी पहिल्या 4 कॅन्डलमध्येच बुक केली होती.
त्यानंतर आपण 70% क्वांटिटीसुद्धा बुक केली होती आणि आपलं टार्गेट जे हवं होतं आपणाला 342चं ते काय आपल्याला मिळालेलं नाही आहे. आपण 300वरती सगळ्या पोझिशन स्क्वेअर ऑफ केलेत. त्यानंतर मार्केट खाली डाऊनफॉल होते बघा, म्हणजे हा प्रीमियम डाऊनफॉल होतो आहे आणि आपलं मार्केट इकडं अपसाईडला चालू झालेलं आहे. इथून तुम्ही CEचा ट्रेड घेऊ शकता, पण ओव्हर ट्रेडिंग करत बसू नका. दिवसाला 2 ट्रेड भरपूर झाले. तर आज आपण सकाळी इथं ट्रेड घेतला होता. तो ट्रेड घेण्यामागचं रिझन होतं की हा खूप लाँग मोठा असा रेक्टँगल होता. या रेक्टँगलचा प्लस ह्या ट्रँगलचा इथं ब्रेकआउट झालेला होता, जो ब्रेकआउट फेल्स झाला होता. ब्रेकआउट फेल झाल्यानंतरच आपण इथं एंट्री केली होती. त्यानंतर आपल्याला पहिल्या 4 कॅन्डलमध्ये खूप चांगलं टार्गेट अचीव झालं. त्यानंतर आपण इथं 50% क्वांटिटी बुक केली. त्यानंतर 50% क्वांटिटी आपण पुढं घेऊन गेलो होतो. त्यानंतर आपल्याला 50% क्वांटिटीमध्ये ही एक मोठी सेलिंग प्रेशरची कॅन्डल मिळाली. त्यामध्ये आपण राहिलेले 25% इथं बुक केलं. 25% क्वांटिटी आपण पुढे घेऊन गेलो, पण टाईम डिके लागत होता, त्यामुळं आपण राहिलेले 25%सुद्धा बुक केलेत. त्यानंतर मार्केट रिव्हर्स होते. तर आजचा दिवससुद्धा खूप छान गेला. सकाळचा ट्रेडसुद्धा आपला 50%वरतीच आपण बुक केला होता. आपल्या यश ट्रेडिंग हबचं लाईव्ह ट्रेडिंग चालू झालेलं आहे. लाईव्ह सेशन्स आपले चालू होतील लवकरच, कारण त्याच्यासाठी OBS स्टुडिओ वगैरे बऱ्याचशाच गोष्टी अजून फिलअप करून घ्यायच्या आहेत मला. त्याचं प्रॅक्टिस पण करायचं आहे की लाईव्हमध्ये कसं केलं पाहिजे. आत्ता आपण मोबाईलमध्ये स्ट्रीम सगळं रेकॉर्ड करतो आहे. लाईव्हमध्ये रेकॉर्ड करून ते नंतर तुम्हाला मी अपलोड करतो आहे. लवकरच सगळ्या सिस्टीम चालू होतील. तुमच्या सर्वांचा खूप चांगला सपोर्ट मिळतो आहे. पहिल्याच दिवशी आपले चांगले सबस्क्रायबर्ससुद्धा झालेले आहेत. बाकीच तुम्हाला असं सोप्या भाषेत सगळं समजून घ्यायचं असेल, कशा पद्धतीनं ट्रेड होतात, कशा पद्धतीनं मार्केट मूव्ह करतं, तर तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता. आपण कोणतीही फी घेत नाही आहे. आपण फक्त ट्रेडिंग हबसाठी काम करतो आहे. तिथं आपल्याला फक्त ट्रेडर्स हवेत आपल्यासोबत, जे स्वतःचं नॉलेज आपल्यासोबत शेअर करतील. आपण त्यांचं नॉलेज त्यांच्याबरोबर शेअर करू. आपल्याला फक्त लॉसेस मिनिमाइज करायचे आहेत. तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपला दिवस शुभ जावो. धन्यवाद. यश ट्रेडिंग हब आपल्यासोबत रोज असेल. थँक्यू.